नमस्कार. गुरुवंदन या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, यावर्षी आपण शैक्षणिक क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रातील जे मान्यवर गुरुजन आहेत त्यांच्या मुलाखती घेत आहोत. आता माझ्यासोबत आहेत शाहूपुरी येथील निफ्टार ट्रेड सेंटरचे संस्थापक महादेव कुरणे सर. सर नमस्कार. नमस्कार सर, आपल्या संस्थेविषयी थोडक्यात माहिती सांगा. हां, ठीक आहे. नमस्कार सर्वांना. माझी संस्था साधारण 2017पासून आपण काम करतो या क्षेत्रामध्ये आणि जवळपास 7 वर्ष झाली आम्हाला. आणि या 7 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण शिक्षण देत आहोत आणि ह्याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 हजार विद्यार्थी आमचे या शिक्षण घेत आहेत आणि घेऊन बाहेर पडत आहेत आणि दररोज कमवतात चांगल्यापैकी. सर, आपण शेअर बाजार किंवा ट्रेडिंग या क्षेत्राकडे कसं वळलात? आता जर तुम्ही बघितला तर मी ह्याच्यापूर्वी म्हणजे शेअर मार्केट करण्याच्या पूर्वी मी नोकरी करत होतो. क्लार्क, अकाउंटंट, मॅनेजर आणि जनरल मॅनेजर या पोस्टवर वेगवेगळ्या कंपनीमध्ये मी जॉब केलेला आहे. पण काही कारणानं मला 2010 साली एका कंपनीमध्ये रिझाईन द्यावं लागलं आणि त्यानंतर मी या क्षेत्राकडे वळलो आहे. सर, ट्रेडिंग म्हणा किंवा शेअर बाजार म्हणला की लोकांच्या मनात एक शंका आहे, भीती आहे की बाबा या क्षेत्रामध्ये फसवणुकीचे प्रमाण वाढलेलं आहे. तशा बातम्या आपण वाचतो, पाहतो. याबद्दल काय सांगा? आता तुम्ही जर बघितला तर भीती हा प्रकार आहेच या क्षेत्रामध्ये. भीती म्हणण्यापेक्षा कसं होतं, लोक जी ट्रेडिंग करतात कुठलंही नॉलेज न घेता ट्रेडिंग केलं तर 100% लॉस होणार आहे. तर हे पाळलं पाहिजे की आपण कुठेतरी नॉलेज घेऊनच आपण ट्रेडिंग केलं पाहिजे. आता फसवणूक जर म्हटली तर आपण दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी अकाउंट दुसऱ्याकडे कोणाकडे तरी पैसे दिले आपण आणि त्याच्या बदल्यात आपण 5%, 10%, 15% असं घेतलं तर तो एक धोकादायक प्रकार आपल्यासोबत घडू शकतो. आणि असे प्रकार टाळलेलं बरं. जर तुम्ही तुमचेच नॉलेज घेऊन तुम्ही जर शिकला तर ह्यामधून तुम्हाला चांगले उत्पन्न घेता येतं. हे आम्ही सिद्ध केलेलं आहे. शेअर बाजार किंवा ट्रेडिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था कोल्हापूर शहरामध्ये आहेत. बरोबर. मात्र त्या संस्थांच्यापेक्षा आपल्या संस्थेचं वेगळेपण काय आहे? हां, आता हा जो प्रश्न आहे ह्याच्याबद्दल आमचं वेगळेपण बरेच गोष्टीमध्ये तुम्हाला दिसून येईल. आता ते म्हणजे आम्ही प्रत्येक विद्यार्थी आपला मी सकाळी बरोबर 9:15 वाजता मार्केट 9:15ला चालू होतं आणि या 9:15 मार्केट चालू झाल्याबरोबर मी लाईव्ह मार्केटमध्ये असतो सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत. आणि हे लाईव्ह मार्केटमध्ये माझे सगळे विद्यार्थी कनेक्टेड असतात मला. आणि लाईव्ह मार्केटमध्ये आपण जो काही ट्रेड देतो मार्केट चालू झाल्यास आणि इतर ठिकाणी तुम्ही जर बघितला तर जिथं मार्केट चालू झाल्यानंतर मार्केट स्टेबल होण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटं द्यावं लागतात मार्केट चालू झाल्यानंतर. तो प्रकार आम्ही न करता मी मार्केट चालू झाल्यानंतर एक 5 ते 10 सेकंदामध्ये मी ट्रेड देत असतो आणि तो ट्रेड माझे सगळे विद्यार्थी ऑनलाईन घेत असतात आणि त्याच्यामध्ये किमान 1000 रुपये आपण प्रॉफिट कमवतोय. आणि हे मी सिद्ध केलं आहे की दररोज प्रॉफिट पॉसिबल आहे. आता तुम्ही जर बघितला तर 14 जूनपासून ते आज तारीख आहे 3 सप्टेंबर. या काळामध्ये जवळजवळ 2.5-3 महिने झाले. या काळामध्ये फक्त आपण 4 दिवस आपण स्टॉप लॉस घेतलेला आहे. म्हणजे लॉस आपण 750 रुपयाचा बेअर केलेला आहे. आणि 4 दिवस म्हणजे या 3 महिन्यामध्ये 4 दिवस आपण लॉस बेअर केलेला आहे. आणि त्याच्या म्हणजे राहिलेले जे दिवस आहेत ते आपण किमान 1000 रुपये प्रॉफिट सगळ्यांनी बुक केलेलं आहे. आणि हे तुम्हाला चित्र आपल्या क्लासमध्ये दिसेल. सकाळी 9:15 ते साधारण 10 वाजेपर्यंत तुम्ही आला तर हे चित्र सगळ्यांचे प्रॉफिट तुम्हाला सगळे विद्यार्थी घेताना तुम्हाला दिसेल. वा. आत्तापर्यंत आपल्या संस्थेच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांना ट्रेडिंगचं प्रशिक्षण देण्यात आलं किंवा किती विद्यार्थी आर्थिक बाजू त्यांची आर्थिक बाजू सक्षम केली? वेगळे पण या अर्थानं सुद्धा सांगेन की बरेच लोक क्लास घेतात आणि अजून कुठं चांगलं मिळतं ह्या शोधात असतात. म्हणजे रिझल्ट नाहीत. तर आपला विद्यार्थी तसं करण्याची गरज नाही. कारण आपल्या इथं तुम्हाला रिझल्ट भेटतात आणि रिझल्ट असे की तुम्ही किमान आपण 1000 रुपये मिळालेले आहेत दररोज तो मिळवतो. आणि हे जर नसेल तर तुम्ही आपला क्लास घेऊन प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक महिन्यामध्ये किमान 10,000 रुपये मिळवला पाहिजे. किमान 10,000 रुपये मिळवला पाहिजे. आणि जर हे मिळत नसतील तर मला येऊन डायरेक्ट भेटायचं असं मी सांगत असतो. म्हणजे हे तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही बघायला मिळणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर बघितला तर कुठलाही क्लास घेतला मग तो पिरियड 15 दिवसाचा असेल, 25 दिवसाचा असेल, 2 महिन्याचा क्लास असेल तर त्या पिरियडमध्ये कुठल्याही कॅन्डिडेटला कुठल्याही विद्यार्थ्याला त्यांनी ट्रेडिंग करायची परवानगी देत नसतात. पण आपण
हे वेगळं पण जपलंय. आपला 15 दिवसाचा कोर्स आहे, पण 15 दिवसाच्या दरम्यान 7व्या दिवसापासून आपण परवानगी देतो ट्रेडिंग करायला शिकवलेल्या पद्धतीनं. म्हणजे 7वा दिवस ते 15वा दिवस, म्हणजे 15व्या दिवशी बॅच संपते, 7वा दिवस ते 15व्या दिवसापर्यंत आपण किमान 50 ते 70% फी आपला प्रत्येक विद्यार्थी कव्हर करत असतो. आणि हा प्लस पॉईंट आहे. हे इतर ठिकाणी तुम्हाला परवानगी देत नसतात, ट्रेडिंगला कोणी परवानगी देत नसतात. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की जर एखादा विद्यार्थी 2-3 क्लास करून आलेला असतो आणि लॉसही सामना करत असतो, अशा विद्यार्थ्याला आपण त्यानं जर रिक्वेस्ट केली तर आपण पहिल्या दिवसापासून त्याला ट्रेडिंगला सुरुवात करायला परवानगी देतोय. आणि हे तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही बघायला मिळणार नाही. आतापर्यंत आपल्या संस्थेच्या वतीनं हे ट्रेडिंगचं प्रशिक्षण तुम्ही देतच आला आहेत, मात्र संस्थेच्या वतीनं काही सामाजिक उपक्रम तुम्ही राबवलेत का? आता सामाजिक उपक्रम मी तसं पर्सनली राबवतोय, पण ते तुम्हाला इतर ठिकाणी कुठे दिसणार नाहीत, कारण मी काही प्रमाणामध्ये असं वेगवेगळ्या उपक्रमामध्ये भाग घेत असतो. त्याशिवाय माझ्याकडे एक मराठा महासंघाचं एक अध्यक्षपद, शहराध्यक्षपद आहे. त्या माध्यमातून फ्युचरमध्ये थोडंसं काहीतरी प्लॅन आहे माझ्याकडं, आणि तो सुद्धा लवकरच आपण राबवतोय. वा, आतापर्यंत जोपर्यंत तुम्ही 4 ते 5,000 विद्यार्थी घडवले असं तुम्ही सांगितलं, बरोबर. तर आतापर्यंतच्या वाटचालीत एखादा स्मरणात राहणारा क्षण किंवा स्मरणात राहणारी घटना काय सांगता येईल? आता तशा घटना तर बऱ्याचशा घडत असतात. आता जस्ट एक घटना घडली होती. आपली बॅच नंबर 66 मधील एक स्टुडंट आहे, विद्यार्थिनी आहे, लेडीज आहे, मुलगी आहे, आणि ती जॉब करत ट्रेडिंग करत असते. माझ्या बरोबर 1:15 मी मार्केटमध्ये असतो ऑनलाईन, आणि त्या ऑनलाईन सेशनमधून किमान 10 ते 15,000 रुपये ती कमवते दररोज 10 ते 15,000 रुपये कमवते. एक दिवसही तिचा लॉस नाही. आणि त्या मुलगीनं साधारण एका महिन्यामध्ये 3 लाख रुपयाचं प्रॉफिट कमवलेलं आहे. 3 लाख रुपये. आणि त्याशिवाय असे प्रसंग प्रत्येक महिन्यामध्ये आपण 7 नोव्हेंबरला आपला एक वर्धापन दिन असतो, आणि त्या वर्धापन दिनामध्ये आपण वेगवेगळ्या उपक्रम राबवतोय. म्हणजे आपण जे चांगले काम करतात त्यांचा सत्कार करतो, त्यांना काहीतरी एक छोटंसं प्राईज देतो. असे उपक्रम आपण वेगवेगळे राबवत असतो. वा, आपल्या वर्धापन दिनानिमित्त जे काही सेमिनार होतो किंवा तुमचा एखादा मेळावा होतो, गेट टुगेदर होतं, त्याचं स्वरूप काय असतं? म्हणजे आता कसं असतं स्वरूप, आपण 7 नोव्हेंबर हा ठरलेला आहे, तिथं आपण काय करतो, गेट टुगेदर प्लस आपला वर्धापन दिन अशा स्वरूपाचं काम करतो. आणि त्यासाठी आपण एक उपक्रम, एक स्पर्धासारखं एक प्रकार राबवतो की जे चांगलं 1 लाख रुपयाच्या आसपास जे प्रॉफिट कमवल प्रत्येक महिन्यामध्ये, अशा लोकांचा आपण सत्कार करत असतो, आणि त्यांना एक छोटंसं प्राईज देत असतो. त्यामुळे त्याला काय होतं, त्याची एक जबाबदारी बनते की माझा 1 लाख रुपये मिळवले म्हणून माझा सत्कार होतोय, की तिथून पुढे मला 1 लाख रुपये मिळवणं गरजेचं आहे. आपल्या संस्थेमार्फत नवीन काही भविष्यात काही प्रोजेक्ट तुम्ही राबवणार आहात किंवा उपक्रम राबवणार आहात, त्याबद्दल थोडं सांगा. आता उपक्रम तर आपण सुरुवात केलेली आहे, राबवायला सुरुवात केलेला. तो उपक्रम असा आहे की आपण प्रत्येक विद्यार्थी आपला किमान 1,000 रुपये दिवसाला कमवतो, आणि 1,000 रुपये कमवून आपला कामावर विद्यार्थी जात असतो. कारण 9:15 वाजता मी मार्केटमध्ये लाईव्ह असतो. लाईव्ह मार्केटमधून किमान 1,000 रुपये कमवतो. समजा त्याची ड्युटी 10 वाजता आहे, 10 वाजता तो पैसे कमवून जात असतो. आणि तो उपक्रम असा आपण राबवतोय की आपण ह्याच्यामध्ये एक स्विंग टेक्निक शिकवत असतो. स्विंग टेक्निक हा प्रकार काय असतो, तर डिलिव्हरी, म्हणजे फ्युचरचा प्लॅन. प्रत्येक व्यक्ती आपल्या फ्युचरसाठी काहीतरी प्लॅनिंग करत असतो. म्हणजे आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी असेल, आपल्या म्हातारपणासाठी असेल, अशा गोष्टीसाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं, कोण LIC मध्ये गुंतवणूक करतो, कोण जमिनीमध्ये पैसा गुंतवतो, कोण गोल्डमध्ये गुंतवतो. तर आपण एक ह्या आपल्या कोर्समध्ये एक 10व्या दिवशी, म्हणजे कोर्सच्या 10व्या दिवशी आपण एक टेक्निक शिकवतोय, लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी. त्या स्ट्रॅटेजीचं नावच आपण दिलं आहे लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी, कारण हे लाईफच चेंज करतं आपलं. आता हे लाईफ कसं चेंज करतं, तर तुम्ही जर बघितला तर आपण FD जर बँकेमध्ये ठेवली तर FD दुप्पट होण्यासाठी आपल्याला 9 ते 10 वर्षाचा कालावधी लागतो. 9 ते 10 वर्षाचा कालावधी लागतो, आणि या FD मध्ये आपल्याला 7% इंटरेस्ट मिळत असतो. पण आपण जी स्ट्रॅटेजी शिकवतोय लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी, त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 ते 2 वर्षामध्ये पैसे दुप्पट होतात. किती? 1.5 ते 2 वर्षामध्ये जे आपले 9 ते 10 वर्षामध्ये दुप्पट होतात, ते इथं 1.5 ते 2 वर्षामध्ये पैसे दुप्पट होतात. आणि त्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण आता सुरुवात केलेली आहे 7 ऑगस्टपासून. आपले विद्यार्थी जे दररोज कमवतात त्यांना आपण सांगितलं आहे, ज्या स्ट्रॅटेजीमधून तुम्हाला एखादा स्टॉक आला, समजा ह्या महिन्यामध्ये 2 स्टॉक आले, तर तुम्हाला 1 वर्षामध्ये साधारण 2 लाख रुपयाची व्यवस्था करायची आहे. 2 लाख रुपये एका वर्षामध्ये 2 लाख रुपयाची व्यवस्था करायची आहे. कशातून करायची आहे, तर ट्रेडिंगमधूनच करायची आहे. आणि ज्या आता समजा ह्या महिन्यामध्ये तुम्हाला 2 स्टॉक दिलेले आहेत, तर त्या 2 स्टॉकमध्ये तुम्ही 10,000 रुपये त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे लॉंग टर्मसाठी. 10,000 रुपये.
आणि ते स्टॉक तुम्हाला असं मिळून प्रत्येक स्टॉक जे प्रत्येक महिन्यामध्ये किंवा प्रत्येक आठवड्यामध्ये येतील त्याच्यामध्ये 10,000 रुपये गुंतवण्याची व्यवस्था करायची आहे. ते आपल्या पदरचे पैसे घालायचे नाहीत, जे कमवायचे आहेत आणि तिथंच घालायचे आणि ते लॉंग टर्मसाठी ठेवायचे आहे. आणि आपण एक डेडलाईन दिलेली आहे, पुढच्या वर्षी सप्टेंबर एंडपर्यंत आपण 2 लाख रुपये आपल्या विद्यार्थ्यांच्याकडून कमवून त्यांच्या लॉंग टर्म त्यांच्या अकाउंटवर गेले पाहिजेत आणि ते त्यांच्या फ्युचरसाठी येतील. 10 ते 12 वर्ष ठेवायचं, त्याच्यामध्ये अतिशय चांगले पैसे मिळू शकतात. हा उपक्रम आपण राबवलेला आहे. ट्रेडिंगमध्ये कोण येऊ शकतं किंवा शैक्षणिक पात्रता त्याची काय असावी लागते? आता यामध्ये ट्रेडिंगसाठी पात्रतेची काही गरजच असत नाही, कारण तुम्हाला पात्रता म्हणण्यापेक्षा तुम्हाला ह्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेची काही गरज नाही आहे. तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल येणं गरजेचं आहे फक्त. बाकीचं तुम्हाला काही शिक्षणाशी याचा काही संबंध नाही, कारण आपला जो कोर्स आहे तो पूर्णपणे मराठीमध्ये घेतो आपण. आणि ह्याच्यामध्ये मराठीमध्ये घेऊन तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकार असतात. म्हणजे आपला स्टुडंट आहे तो मुंबईमधून जॉईन होतो, नाशिकमधून जॉईन होतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुणीही जॉईन होतात. आणि तोच कोर्स तुम्हाला इथं ऑफलाईन माझ्या समोर सुद्धा येऊन करता येतं. म्हणजे दोन्ही आपण व्यवस्था अशी केली की तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही एकत्र आपण कोर्स चालू करतो. आता शेअर बाजार किंवा या ट्रेडिंगमध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आता बरीच लोक काय करतात, यूट्यूब बघतात. यूट्यूबवर बरेचशी लोक काय करतात, स्ट्रॅटेजी सांगत असतात, दररोज एक स्ट्रॅटेजी सांगतात. आता त्यांना काय करायचे असतात, व्ह्यूज वाढवायचे असतात. मग ते काय करतात, दररोज एक स्ट्रॅटेजी सांगतात. मग एखादा विद्यार्थी काय करतो, प्रयत्न यूट्यूबचा व्हिडिओ बघून, कोर्स कुठं घ्यायचा नाही, माहिती कुठं घ्यायची नाही, यूट्यूबचे व्हिडिओ बघायचं. आज ती स्ट्रॅटेजी चालली, 2 दिवस चालते, 2 दिवसानंतर त्याच्यामध्ये लॉस होतो. मग तो लॉस झाला की काय करायचं, ती स्ट्रॅटेजी तिथं सोडायची. मग दुसरा यूट्यूबचा व्हिडिओ शोधायला लागायचं. मग त्याच्यामध्ये कुठेतरी लॉस होणार आहे. 100% या शेअर मार्केटमध्ये कधीही असत नाही. 100% असत नाही. आणि जो 100% ज्याला पाहिजे आहे तो कायमच लॉसमध्ये राहतो. म्हणजे 100% शोधायची काही गरजच नाही. कुठंतरी तुम्हाला लॉस हा सहन केला पाहिजे. महिन्यामध्ये आपण सांगतो कुठली आपला, आता आपण एक स्टार मॅजिक एक टेक्निक शिकवतोय. ते स्टार मॅजिक जर टेक्निक तुम्ही शिकला तर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकता. आता त्या स्ट्रॅटेजीचं आपण ॲक्युरेसी किती सांगतोय की महिन्यामध्ये ट्रेडिंगचे 20 ते 22 दिवस असतात. शनिवार रविवार जर सोडले तर 20 ते 22 दिवस असतात. आपण 20 दिवस पकडूया. 20 दिवसामध्ये आपल्याला 4 लॉस होतील हे गृहीत धरायचं आहे. 4 लॉस आपल्याला सहन करायला पाहिजे, कारण मार्केटला पण आपण काहीतरी दिलं पाहिजे. तर 4 लॉस आपण द्यायची तयारी पाहिजे. म्हणजेच आपले 16 प्रॉफिटेबल ट्रेड जाणार आहेत. म्हणजे आपण ते लॉस किती देणार आहोत, तर ते 750 रुपयाचे लॉस देणार आहोत. एक लॉस 750 गुणिले 4 आणि प्रॉफिट जो आहे तो 1250 गुणिले 16. या पद्धतीने आपण तो प्लॅनिंग करत असतो. सर, गुरुवंदन या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. ट्रेडिंग आणि शेअर बाजाराबद्दल बरीचशीच माहिती दिली, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. गुरुवंदन या विशेष कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत. आता माझ्यासोबत आहेत आपटेनगर येथील झेनिथ तायकांदो अकॅदमीचे संस्थापक दिलीप गवळी सर. नमस्कार सर. नमस्कार सर. सर, आपल्या अकॅदमीची स्थापना कधी झाली आणि अकॅदमी स्थापन का करावीशी वाटली तुम्हाला? झेनिथ तायकांदो अकॅडमीची सुरुवात 1 जानेवारी 2013ला सुरुवात केली. सुरुवात करण्यामागचा हेतू असा होता की माझा छोटा मुलगा देवेंद्र गवळी हा स्कूल गेममध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता असून त्याचबरोबर सेकंड दान ब्लॅक बेल्ट, राष्ट्रीय कोच, राष्ट्रीय रेफरी आणि महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करण्याचा तायकांदोमधून संधी मिळालेला एकमेव खेळाडू आपल्या कोल्हापूरचा आहे. वा. एवढी चांगली त्याची अचिव्हमेंट लहान वयात घेतली असताना त्याला सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय पुरस्कारही हा त्याला मिळालेला आहे. हां, मग याच्या माध्यमातून ज्या वेळेला त्याचे ब्लॅक बेल्ट झाला, ह्या काय अचिव्हमेंट करत गेला, त्यावेळेला लक्षात आलं की आमचं उपनगर येतं आपटेनगरमध्ये आणि बऱ्याच उपनगरात अशा सुविधा नसतात की मुलींसाठी खरं तर आत्मसंरक्षण ही फार काळाची गरज आहे. आणि मुलांना शिकवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही त्याची धडपड त्याची बघितली आणि त्याला सांगितलं की आपण अकॅडमी आपण चालू करूया आपण. आणि दोघांच्या सहकार्यानं 1 जानेवारी 2013 रोजी आम्ही आपटेनगरच्या नगरपालिका नोकरांची गृहनिर्माण संस्था आहे, मान्य रणजित पाटील अध्यक्ष आहे, त्यांच्या सहकार्याने ते आम्ही तिथं नारळ वाढवून एक 10 ते 15 मुलांच्यात ही अकॅडमी आम्ही तिथं सुरुवात केली. सुरुवात करत असताना एक चांगल्या पद्धतीने करायचं तर ते चांगल्या पद्धतीने करायचं हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने करत गेलो. मुलांच्याकडं आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे लक्ष देत गेलो. असं करत असताना वाढत 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 आज माझ्या अकॅडमीत 250 ते 250 मुलं तायकांदोचे धडे गिरवत आहेत. आणि हे सगळं गिरवत असताना
त्याच्यामध्ये नुसतंच क्लास आणि नुसतंच हे न करता बऱ्याच गोष्टीची अचिव्हमेंट त्यांनी ह्या खेळातून मिळवलेले आहे. खेळाडूंनी आतापर्यंत तुम्ही एकूण किती विद्यार्थ्यांना तायक्वांदोचं प्रशिक्षण दिलं, त्याचबरोबर त्यांची राज्यस्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर काय कामगिरी राहिली? आजपर्यंत जर बघितलं तर साधारण एक 14 ते 15,000 खेळाडू म्हणजे चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन बाहेर पडले. वा. त्यानंतर एकूण 200 खेळाडू म्हणजे पहिली बॅच माझी 42ची, दुसरी 52ची, तिसरी 42ची आणि आता 64ची, अशी टोटल बरोबर राऊंड फिगर 200 खेळाडू ब्लॅक बेल्ट होऊन बाहेर पडलेत आपल्या अकॅडमीमधून. आणि त्याचबरोबर जवळजवळ एक मला वाटते एक साधारण 5 ते 600 मुलं राज्यस्तरावर खेळलेले आहेत आणि त्याचबरोबर 10 ते 15 मुलं राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत. एक चांगली अचिव्हमेंट आहे. आणि त्याचबरोबर सांगायला आनंद वाटतो आहे की कोल्हापूर जिल्ह्यातली आपल्या 5 नॅशनल खेळलेली मुलगी राईस सुतार म्हणून आहे, ती माझ्या अकॅडमीची आहे. आणि त्याचबरोबर ज्या ह्या वर्षी गव्हर्नमेंटनं खेलो इंडिया म्हणून ज्या मुलींसाठी स्पर्धा घेतल्या पॉंडिचेरीमध्ये, त्याचं सिलेक्शन राऊंड होतं रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीमध्ये त्या मुलगीनं माझ्या गोल्ड मिळवून, समृद्धी पोद्दार तिचं नाव, तिथं गोल्ड मेडल मिळवून तिनं पॉंडिचेरीमध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याला आपल्या पहिलं खेलो इंडियातलं पहिल्या स्पर्धेतलं पहिलं गोल्ड मेडल मिळवून देण्याचे काम त्या मुलगीने केलेलं आहे. वा, छान. एवढी चांगली अचिव्हमेंट आहे आपल्या अकॅडमीची. सर, ह्या खेळाच्या व्यतिरिक्त तुम्ही काही सामाजिक उपक्रम राबवता का? खेळाच्या व्यतिरिक्त म्हटलं तर नुसता खेळ तो खेळ न ठेवता आमचं ब्रीदवाक्यच असं आहे की फक्त खेळाडू नव्हे, सुसंस्कृत युवक घडवणारी अकॅडमी. तर खेळाबरोबरच फक्त खेळ झाला आणि आमचा संबंध संपला असं नाही आहे. एक परिवार, एक फॅमिली म्हणून आम्ही अटॅच ठेवलेली आहे ह्या गोष्टीला. आणि त्याचबरोबर जो आमचे कार्यक्रम असतील, आपली जी दिंडी जाते नंदवाळला, त्या दिंडीला साधारण 4 ते 4,500 कप चहा आणि मसाले दूध आपण वाटप करतो दरवर्षी. हा उपक्रम चालू आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. आपल्या कुठल्याही कोल्हापुरात आपत्ती होते, पुराची असू दे, कसली असू दे, त्याला त्या मुलांच्याकडून सहकार्य केलं जातं. असे सगळे कार्यक्रम राबवले जातात. त्यानंतर मग कॅम्प असेल मुलांचा, किंवा स्नेहसंमेलन असेल, किंवा मुलांच्या कला अवगत होण्यासाठी मॅरेथॉन असेल. इथं सगळ्या गोष्टी पालकांना इन्व्हॉल्व करून ह्या गोष्टी सगळ्या आमच्याकडून केल्या जातात. आणि हे सगळं खरं सामाजिक भान म्हणून की आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्या पद्धतीनं वृद्धाश्रमात सगळ्या मुलांना नेलं जातं. तिथली परिस्थिती दाखवली जाते. त्या वृद्धाश्रमांना काहीतरी आमच्याकडून मेडिकल किट असेल किंवा रेशन असेल, धान्य असेल, तेल असेल, हे सगळं दिलं जातं प्रत्येक वर्षी. आणि एक सामाजिक समाजात आपण काय करू शकतो हे मुलांना आपण शिकवलं तर ते होणं गरजेचं आहे, ते शिकवणं गरजेचं आहे. आणि हे कार्य आम्ही आतापर्यंत आपण त्याबाबत करत आलो आहे. सर, कोल्हापूर शहरामध्ये आता अनेक अकॅडमी आहेत ज्या तायक्वांदोचं प्रशिक्षण देतात. मात्र तुमच्या अकॅडमीचं काय वेगळेपण आहे? माझ्या अकॅडमीचं सांगायला अभिमान वाटेल की कोल्हापुरातल्या एकमेव अकॅडमी अशी आहे की 40x60चा स्वतःचा हॉल प्रशस्त असा त्याच्यामध्ये आहे. प्लस मोठं ऑलिम्पिक लेवलचं ज्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा ज्या मॅटवर भरतात मोठं कंपनीच्या मॅटवर, ते मॅट माझ्या अकॅडमीमध्ये आता सध्या आहे. त्याचा फायदा त्या मुलांना माझ्या होतो आहे. आणि हे होत असताना ह्युमन डमी, इराणी पॅडा, असं जे काही सोयीसुविधा असतात त्या सगळ्या उपलब्ध आहेत अकॅडमीमध्ये. आणि त्यामुळंच मुलांचा ओघ वाढला आहे. आज बघितलं तर माझ्याकडून आपल्या कोल्हापूर शहरापासूनच साधारण किमान एक 20-25 किलोमीटर असलेल्या हळदी गाव असेल, आरे गाव असेल, सडोली असेल, ह्या गावातून मुली येतात. आणि कौतुक करण्यासाठी की त्या मुली संध्याकाळी शाळा करून वडापच्या गाडीने येतात, प्रॅक्टिस करतात 2 तास, आणि वडापच्या गाडीनं जाऊन आपलं बाकीचं मग जेवण अभ्यास करून त्या मुली झोपी जातात. आणि कौतुकानं सांगावं वाटतं की त्याच मुली मेडल आहेत. हे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे त्या मुलींची. जेवढी लांबची येतात, पाचगाव येतात, कंदरगाव येतात, ह्या गावातून येतात, त्या गावातून सगळी मुलाशी येतात. एक चांगलं शिक्षण, चांगलं प्रशिक्षण मिळत असल्यामुळं मुलांचा अजूनही ओघ तिथं वाढत आहे अकॅडमीबद्दल. सर, आता महिलांच्यावर वाढते अत्याचार हे लक्षात घेता स्वसंरक्षण ही आता काळाची गरज बनलेली आहे. त्यातलाच हा प्रकार तायक्वांदो आहे. तर या खेळाचा विकास होण्यासाठी तुम्हाला काय अपेक्षित आहे? आता तसं बघितलं तर आत्ता लोकांना कळून चुकलं की हे फार गरजेचं आहे. अगोदर मुलींना शक्यतो बाहेर काढलं जायचं नाही. शाळा ते घर, शाळा ते घर हे असायचं अगोदर. पण आता कळून चुकलं की मुलीच्या पाठोपाठ आपण सदैव जाऊ शकत नाही. कारण ह्या दगदगीच्या जीवनामध्ये मुलींच्या पाठीची, मुली कॉलेजला गेली, कुठे शिक्षणाला गेली, काय गेली, की आपण त्याच्या पाठीशी राहू शकत नाही. हे कळून चुकलं पालकांना आता. आणि त्यामुळं स्वसंरक्षणात देणारी धडे जी अकॅडमी आहे तिच्याकडे नक्कीच कल वाढलेला आहे. आणि ह्यातून मुलींना जर आम्ही बघितलं
तर ह्याच्या गेल्या 2-3 महिन्यातलं जर आपण जर वार्तांकन बघितलं, बातम्या पेपरच्या जर वाचल्या, तर फार विचित्र आणि वाईट प्रकारचे आहेत. फार छोट्या छोट्या मुलींच्यावर अत्याचार घडणारे आहेत. आणि जर माझ्या अकॅडमीत तुम्ही जर येऊन बघितलं तर साधारण 6 वर्षाची मुलगी 7 वर्षाची मुलगी एक चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकते. ह्या पद्धतीचं सगळं ट्रेनिंग चालू आहे आणि मुलींना फार गरजेचं आहे आज. आणि हे पालकांनाही कळून चुकलं फक्त खंत एवढी वाटते की ज्या पद्धतीनं पुण्या बॉम्बेमध्ये पालक जेवढे सहकार्य करतात तेवढं अजून आपल्या कोल्हापुरात तेवढं नाही आहे ते सहकार्य. आणि चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळालं तर नक्कीच एक प्रकारची रणरागिणी आणि तायक्वांदोमधले की वेगळा रिझल्ट. आणि कोल्हापूर हे क्रीडानगरीच आहे आपली खरं बघितलं तर पुण्यापाठोपाठ आपली. आणि त्यानंतर एक चांगला प्रत्येक खेळातला रिझल्ट एक चांगल्या प्रकारचे आपल्याला नक्कीच ही अकॅडमी देईल अशी मी ग्वाही देतो तुम्हाला. सर, आता थोडंसं दुसऱ्या विषयाकडे बोलतो. तुमचा एक उपक्रम आहे होम टू होम कार ट्रेनिंग. अच्छा, या उपक्रमाबद्दल काय सांगाल? आता होम टू होम कार ट्रेनिंग थोडंसं मी हा माझा बिझनेस आहे, पर्सनल स्वतःचा माझा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये 2000 साली हा व्यवसाय मी चालू केला. चालू करत असताना थोड्या अडचणी आल्या कारण रस्ते पण आपल्या इथले खराब होते कोल्हापूरचे. की बघितलं मी ट्रेनिंग स्कूल काढलं स्वतःचं माझं आणि 1 वर्षभर बघितलं की लोकांची थोडक्यात फसवणूक होती की जेणेकरून बाबा परफेक्ट लोक होत नाही, ड्रायव्हिंग ट्रेनर होत नाही. 1-2 ट्रेनिंग स्कूल केलं तर ते परफेक्ट होऊ शकत नाही. त्यामुळे कल्पना आली की आपण एक वेगळ्या प्रकारचं काय तर कारण कोल्हापूर हे वेगळं करणार आहे, वेगळं दाखवणार आहे, वेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारणार आहे. निश्चितच. आणि स्वभावही माझा तसा आहे की वेगळं काहीतरी करायचं. त्यामुळे एक संकल्पना डोक्यात आली की त्यांच्या गाडीवरती जाऊन ती द्यायचं. मग बऱ्याच वेळा पहिल्यांदा थोडा त्रास झाला की आमच्या गाडीवर तर तुमच्या पायात क्लच ब्रेक नसणार आहे, तुमच्या पायात काही कंट्रोल नसणार आहे, उद्या काय घडलं झालं तर. फक्त विश्वास द्यायचा की तुम्ही करा, तुम्ही चालू करा आणि बघा. तर असं करत करत लोक तयारीत गेलीत. अगदी आपल्या कोल्हापुरातल्या राजकीय लोकांच्या फॅमिलीज, पोलीस खात्यातील लोकांच्या फॅमिलीज, उद्योगपतींच्या फॅमिलीज, बऱ्याचशाच फॅमिलीज जेणेकरून ते ट्रेनिंग स्कूलला पाठवू शकत नाहीत अशांच्या एक विश्वास संपादन करून चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग ते चालू झालेलं आहे. आणि हे चालत असताना आज त्यांची दुसरी पिढी म्हणजे त्यांच्या मुली आज माझ्याकडे येतात आणि एवढं हक्कानं बोलवतात की सर बाकीचं काही सांगायचं नाही, तुम्ही यायचं आणि माझ्या मुलीला शिकवून जायचं. छान. एवढा विश्वास संपादन केला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत तुम्ही किती चालक घडवलेत किंवा किती जणांना तुम्ही प्रशिक्षण दिलं? त्याच्यामध्ये महिला म्हटलं तर साधारण 9950 हा आकडा महिलांचा आहे आणि 1800 हा जेंट्सचा आकडा आहे. इतक्या लोकांना तुम्ही गाडी शिकवलीत, तर ही गाडी चालवताना किंवा हे ट्रेनिंग देत असताना, प्रशिक्षण देत असताना काही घडलेले किस्से, काही अनुभव आहेत? घडलेले किस्से म्हणजे आता त्या बाबतीत एक पुस्तकच लिहितोय मी थोड्या दिवसात. आणि काही जे माझ्याकडे शैक्षणिक क्षेत्रातले जे होते, जे रिटायर प्रिन्सिपल वगैरे असतील त्यांनी स्वतःहून अनुभव लिहून दिलेले आहेत माझ्याकडं की सर हे अनुभव आमचे ठेवा की तुम्ही कशा पद्धतीने गाडी शिकवला आम्हाला आणि कशा पद्धतीने तयार केला. कारण ह्याच्यामध्ये गाडी शिकवायला नंतर जायचं असतं, पहिला कॉन्फिडन्स भरायला जायचा असतो आणि कॉन्फिडन्स बिल्डअप करून मग ती गाडी शिकवली जायची असते. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की साधारण 70, 72, 74 वर्षाची लेडीज माझ्याकडे गाडी शिकलेल्या आहेत आणि अगदी सफाईदारपणे कोल्हापूर शहरातून गाडी चालवत आहे. याचा मला अभिमान वाटतो या गोष्टीचा. हे अकॅडमी किंवा हे कार ट्रेनिंग याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही वेगळे उपक्रम राबवता का? त्याच्या व्यतिरिक्त म्हटलं तर सामाजिक क्षेत्राची तर आवड आहेच, राजकीय क्षेत्रातही थोडंसं आहे, पण सामाजिक क्षेत्रात करत असताना सगळ्यांना मदत करणं, सगळ्या गोष्टी करणं. कोरोना काळात आपल्या अकॅडमीतर्फे पोलिसांना काढा, दूध वगैरे वाटप करणं, सगळ्या जबाबदारी, स्वतःची गाडी काही पेशंटना नेण्यासाठी वापरायला देणं, अशा बऱ्याचच गोष्टी. त्याचबरोबर समाजातसुद्धा करत असताना वधूवर सूचकसुद्धा माझ्याकडे आहे, ते मी सांभाळत असतोय. आणि त्याचबरोबर एक करमणुकीसाठी जी आज गरज आहे, कोरोनानंतर जी लोकांना कळली की स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, स्वतःसाठी 1-2 तास का असताना 24 तास दिले पाहिजेत, जेणेकरून कराओकेचा जो ट्रेड निघाला त्याच्यामधला कराओकेचा एक चांगला ग्रुप, गाता रहे मेरा दिल, GRMD, माननीय मेघा इंगळे मॅडम यांच्यासोबत माझा ग्रुप आहे. तो एक चांगला ग्रुप आहे, 150-200 लोकांचा आहे. त्याचबरोबर आमचा GRMD स्वतःचा स्टुडिओ आहे आमचा आहे गाता रहेचा. आणि त्या माध्यमातून ज्येष्ठ लोकांना, अगदी दिवसभर मेडिकल लाईनच्या लोकांना ज्यांना असा ट्रेन्स येतात त्या रिलीफ मिळण्यासाठी अगदी निवांतमध्ये जोडीने येऊन कप्पल येऊन ते गाणी म्हणून जातात. आणि महिन्यातून एक आम्ही चांगला इव्हेंट साजरा करतो. एक चांगल्या पद्धतीचं चालू आहे तो इव्हेंट आमचा. सर, आजची जी काळाची गरज आहे, स्वसंरक्षणाचे धडे तुम्ही अनेक मुलींना देत आहात, अनेक मुली तुम्ही घडवत आहात स्वसंरक्षणाच्या धडे देऊन. तर तुमच्या पुढील कार्यास मी शुभेच्छा देतो. तुम्ही माझ्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.
गुरुवंदनच्या या भागात पुन्हा आपलं स्वागत. या भागात आपण थोडं क्रीडा क्षेत्राकडे वळणार आहोत. मंडळी, स्केटिंग हा क्रीडा प्रकार आता दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेला आहे. त्या अनुषंगानं आपण जे रोलर स्केटिंग अकॅडमीचे जयराम जाधव सर यांची मुलाखत घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, स्केटिंगचं कोच का व्हावं असं वाटलं? तसं म्हणजे मी स्वतः लहानपणापासून माझ्या वयाच्या 5व्या वर्षापासून स्केटिंग खेळाडू आहे. मला गुरुवारी आमचे कमलाकर किलकिले सर होते. त्यांच्याबरोबर बरेच दिग्गज स्केटिंग शिकवणारे प्रशिक्षक आपल्या कोल्हापुरातले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही स्केटिंग खेळायचं प्रशिक्षण घेतलं. 2002 साली माझी 12वी झाली तर मी सुद्धा राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू असल्यामुळे मला एक मनामध्ये अशी एक पाल चुकचुकली की आपण सुद्धा बाबा या गेममध्ये म्हणजे स्केटिंग खेळामध्ये आपलं काहीतरी करिअर करावं. तर त्या खेळाकडे वळत असताना मी आपल्या उपनगराचा एक भाग घेतला. मी राहायला मूळचा राजारामपुरी 10व्या गल्लीला. पण मला असं वाटलं की बाबा आपण एक उपनगरामध्ये एक स्केटिंगचा क्लास चालू करून तिथल्या सुद्धा मुलांना त्या गोष्टीचं मार्गदर्शन मिळावं, त्या खेळाविषयी माहिती मिळावी. तर 2002 आणि 2003ला मी तिथं स्केटिंगचे क्लासेस चालू केले कळंबा साईमध्ये एरियामध्ये आपल्या. तर प्रथमतः आम्ही जो क्लास चालू केला तर त्यावेळेला आपण हॉलला क्लास चालू केला तिथं त्या एरियामध्ये. मग कालांतराने तिथल्या मुलांची आवड बघितली. ती आवड त्या मुलांमध्ये चांगल्या पद्धतीनं रुजू लागली. मग त्यामुळं आपण त्या गेमकडं तिथं सुरुवात केली म्हणजे त्या ठिकाणी. आणि म्हणजे त्यापासून आजपर्यंतचा प्रवास असा आहे की आता अनेक विद्यार्थी आपल्या क्लासच्या माध्यमातून म्हणजे स्केटिंग खेळाडू चांगले घडलेले आहेत. त्याचबरोबर ते विद्यार्थी आपले आता जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेले आहेत. मग त्यामुळं ह्या खेळाची अशी एक आवड आहे की मी स्वतः म्हणलं तर स्वतः डिप्लोमा इन फार्मासिस्ट आहे मी. त्याचबरोबर माझा व्यावसायिक जर म्हणलं तर ट्रान्सपोर्ट हा माझा जन्मतः माझ्या वडिलांपासून माझा व्यवसाय आहे. पण मी स्वतः एक स्केटिंग खेळाडू होतो आणि त्याच्यामुळे मला गोष्टीकडे जाण्याची आवड निर्माण झाली. आता कोल्हापूर शहरामध्ये अनेक स्केटिंगच्या अकॅडमी सुरू आहेत, अनेक स्केटिंगचे क्लासेस सुरू आहेत. मात्र तुमच्याच स्केटिंगच्या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांनी का प्रवेश घ्यावा, का तिथं प्रशिक्षण घ्यावं? आज तसं म्हणलं तर तुम्ही म्हणता तसं त्या पद्धतीनं साधारणतः एक 5 ते 6 अकॅडमी आपल्या कोल्हापूर शहराबरोबर जिल्ह्यामध्ये आहेत. तर त्या कार्यरत काम करतात. त्यासुद्धा माझ्या पद्धतीनं चांगलं काम करतात. असं नाही की प्रत्येक खेळाडूला माझ्याकडेच येता येईल किंवा माझ्यापर्यंत पोचता येईल. पण साधारणतः आजच्या घडीला बघायला गेलं तर योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मुलांना या खेळाच्या माध्यमातून मिळणं, टेक्निकली जे नॉलेज असतं ते मिळायला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं त्या मुलांचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. अशा या गोष्टींमुळं बऱ्याच खेळाडूंचं असं होतं की एखाद्या क्लासला जॉईनिंग होतात किंवा त्या प्रशिक्षणाकडे जातात, पण योग्य पद्धतीचं त्यांना मार्गदर्शन नाही मिळालं तर त्या मुलगाचं नुकसान होतं. आणि ते होऊ नये याची काळजी आम्ही सर्वच प्रशिक्षक लोक घेतो. पण तरीसुद्धा सगळ्यांच्या बरोबर आज मी सुद्धा जे प्रशिक्षण देतो त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या खेळाडूला एखाद्या वेळेस एखाद्या पालकांच्या बऱ्याच गोष्टी असतात की मुलांना त्या गेममध्ये खेळत असताना एखाद्या पालकांची कपॅसिटी असते त्या मुलग्याला पुढे घेऊन जाण्याची, पण एखाद्या पालकांची नसते सुद्धा कपॅसिटी. कारण की स्केटिंग खेळ हा साधारणतः आपला खर्चिक गेम आहे. त्याला अध्यात्मक पद्धतीचे इक्विपमेंट वापरावे लागतात. तर एखाद्या पालकांचं ज्या वेळेला घेऊन जाण्याची कपॅसिटी असते आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या पालकांची जर नसेल तर त्या खेळाडूला आपण आपल्या अकॅडमीच्या खर्चातून घेऊन जातो. म्हणून आपण हे असं सांगतो की बाबा तुम्ही त्या गोष्टीकडे पाहून आणि चांगल्या प्रशिक्षणाचं एक आपण लाभ घ्यावा. म्हणजे ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना त्या पालकांच्या पाल्यांना देखील तुम्ही प्रशिक्षण देताय. म्हणजे एक सामाजिक कार्य केल्यासारखंच आहे. हो. तर आतापर्यंत तुम्ही स्केटिंगचे किती विद्यार्थी घडवलेत किंवा किती विद्यार्थ्यांना तुम्ही प्रशिक्षण दिलं? आतापर्यंत माझ्या अकॅडमीला आता साधारणतः 2002 पासून मी चालू केली अकॅडमी. आज 2024 साधारणतः 20 ते 21 वर्ष पूर्ण झाले माझ्या अकॅडमीला, 20 वर्ष. तर माझ्या अकॅडमीला आतापर्यंत साधारणतः 1000+ स्केटिंग खेळाडू शिकून गेलेले आहेत. त्याच्यामधील साधारणतः जिल्हा पातळी, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा ह्या होत असतात. त्याच्यामध्ये प्रकार आहेत. असोसिएशन लेवलच्या स्केटिंगच्या स्पर्धा होतात आणि त्याचबरोबर आपल्या शालेय महानगरपालिका स्तर
CBSEच्या स्पर्धा असतात, सेंट्रल बोर्ड टेक्निकल एज्युकेशनच्या असतात आणि SGFI ज्या असतात, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या. अशा अनेक प्रकारच्या स्पर्धांमध्ये आपल्या अकॅडमीच्या आत्तापर्यंत साधारणतः 55+ स्टुडंट आज या वरच्या लेवलला गेलेले आहेत. वा. सर, स्केटिंगमध्ये बॅलेन्स हा महत्त्वाचा असतो. बॅलेन्स जर एकदा बिघडला तर एखादा खेळाडू पडून जखमी होऊ शकतो. बरोबर. अशा वेळी त्यांचं मानसिक मनोबल वाढावं, बरं, यासाठी तुम्ही काय करताय? प्रथमतः कसं आहे, स्केटिंग खेळामध्ये म्हणजे खेळ कुठलाही असो, मुलांना इंजुरी होणं ही साहजिकच आहे. पण त्याच्या अगोदर आपण त्या खेळाचे प्रशिक्षण देण्याच्या अगोदर त्यांना त्याच्यामध्ये त्याच्या सेफ्टीविषयी माहिती पूर्ण दिली जाते, त्या मुलग्याला सुद्धा, त्या खेळाडूला सुद्धा आणि त्याचबरोबर त्याच्या पालकांना सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रायमरी स्टेजला ज्यावेळेला मुलांचं ट्रेनिंग असतं त्याला इंजुरी होत नाही, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि आपल्या या गेममध्ये साधारणतः वयवर्ष 3 ते 3.5 वर्षापासून मुलं स्केटिंग खेळाकडे आकर्षित होतात. स्केटिंग एक हा गेम असा आहे की त्याच्याकडे लहान मुलं सुद्धा लवकरात लवकर आकर्षित होतात. त्यामध्ये मला याच अनुषंगानं प्रश्न विचारायचा आहे, अगदी 3 वर्षाचा मुलगा काय त्याला प्रशिक्षण देणं हे कसं काय शक्य आहे? होते. कसं आहे, आत्ताच्या ह्या युगामध्ये आपण म्हणलं तर 3 आणि 3.5 4 वर्षाची मुलं हा मोबाईलच हातात घेऊन चालवताना आपण बघत असतोय. त्याच पद्धतीनं त्यांना आज पालकांनी सुद्धा अवेअर होऊन की बाबा या गोष्टीपासून कसं त्यांना टाळता येईल आणि त्यांनी या गेम म्हणजे खेळासाठी कुठल्याही खेळाला घालावं. स्केटिंगच्या बरोबर अनेक खेळ आहेत त्याकडे घालावं. पण जे बाकीचे खेळ आहेत त्याच्यामध्ये वयवर्ष 3 ते 3.5 वर्षापासून आज मुलं जातीलच असं नाही, पण स्केटिंग खेळाचं त्यांना अट्रॅक्शन आहे. आणि चाकांचं फिरतं हे बघून, मुलांना स्केटिंग करताना बघून ती लहान मुलं सुद्धा आज ते करतात. आत्तापर्यंतच्या वाटचालीत तुमच्या अकॅडमीमधून बाहेर पडलेल्या खेळाडूंनी कोणकोणत्या स्पर्धेत यश मिळवलं, याची जरा माहिती द्या. आता साधारणतः आंतरशालेय स्केटिंग स्पर्धा ज्या पार पडतात त्या आपल्या शासकीय स्तरावर स्पर्धा होतात, ज्या की जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून घेतल्या जातात त्या स्पर्धा. त्याच्यामध्ये आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी आजपर्यंत प्रावीण्य मिळवलेले आहेत. त्याच्यानंतर त्या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात म्हणजे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती त्यांचं म्हणजे त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन आहे, त्या स्पर्धामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्याचबरोबर ओपन असोसिएशनच्या चॅम्पियनशिप होतात. जसं आज आपल्या इथं कोल्हापुरामध्ये जिल्ह्याच्या याच्यावरती आज आपण IPL एक क्रिकेटचा एक फॉर्मॅट बघतोय. त्याच पद्धतीनं अनेक भारतामध्ये आज असं आहे की अनेक पद्धतीनं असोसिएशन कार्यरत आहेत, त्यांच्या माध्यमातून ओपन असोसिएशनच्या कॉम्पिटिशन बाहेर होतात. तर त्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या स्केटिंग खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे. त्याच्यामध्ये 2012-13ला माझी मुलं साधारणतः 2013ला थायलंड येथे होणाऱ्या ओपन आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्याच्यानंतर CBSEच्या ज्या स्पर्धा होत्या सेंट्रल बोर्डच्या, आता गेली म्हणजे दरवर्षीच ज्या माझ्या मुलांचा सहभाग पण त्याच्या स्पर्धेमध्ये असतो, कारण की या स्पर्धा दरवर्षीच होतात. आणि त्याच पद्धतीनं त्यांचं स्पर्धेचं त्याच्यामध्ये प्रावीण्यसुद्धा त्या पद्धतीनं आज पण मिळवलेलं आहे. स्केटिंगच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी तुम्ही कोणकोणते सामाजिक उपक्रम राबवलेत? आम्ही आज साधारणतः एवढ्या वर्षी आता स्केटिंग करत असताना माझ्या मुलांच्या आणि माझ्या हातून आम्ही सगळ्यात पहिला आम्ही एड्स निर्मूलनची रॅली केली. वा. साधारणतः आम्ही रत्नागिरी ते कोल्हापूर हा 2 दिवसाचा 150 किलोमीटरचा प्रवास होता. तर तो आम्ही 2 दिवसामध्ये वाया स्केटिंग आम्ही मुलांना घेऊन, त्यामध्ये वयवर्ष साधारणतः 5 वर्ष वयाची मुलगा आणि मुलगी, साधारणतः 20 वर्षापर्यंत मुलं मुली, साधारणतः 17 स्केटिंगपटूंचा त्यामध्ये सहभाग होता. तर ते आपण स्केटिंगची रॅली केली. त्या पद्धतीने म्हणजे रत्नागिरी टू कोल्हापूर आपण ती रॅली केली आणि असा संदेश त्याच्यातून एड्स निर्मूलनाचं जे आपण हे होतं ते आपण प्रत्येक येताना तालुका स्तरावर गावामध्ये त्याचे पॅम्पलेट्स देणे, त्याच्यापासून कसा बचाव होईल याची माहिती पुरवली. दुसऱ्यांदा म्हणजे आपण त्याच्यानंतर दुसरी जी रॅली केलेली आहे ती आपण साधारणतः सातारा कोल्हापूर केलेली आहे. त्यावेळेला आपण ती केली स्त्री भ्रूणहत्या रोका, सेव्ह बेबी गर्ल चाइल्डची आपण रॅली केली. आणि त्याचबरोबर 15 ऑगस्ट असू देत, 26 जानेवारी असू देत, आपण अशा वेळेला आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून साधारणतः सामाजिक उपक्रम राबवतो. तर ते कशा पद्धतीने राबवतो, साधारणतः आपल्या अकॅडमीला आता जे अनेक खेळाडू असतात, तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे
ज्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाही नाही. तर त्यांना आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून स्केटिंगचं जे इक्विपमेंट हां, आहे सही. ते त्यांना आपण प्रोव्हाइड करतो आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून. तर स्केटिंगची आता लोकप्रियता वाढत आहे, दिवसेंदिवस वाढत आहे. तर प्रशासन स्तरावर स्केटिंगचा विकास व्हावा किंवा स्केटिंगला एक चांगली हे क्रेज निर्माण व्हावी, तर प्रशासन स्तरावर काय प्रयत्न झाले पाहिजेत? बरोबर आहे. हा तुम्ही खरंच महत्त्वाचा प्रश्न विचारला. कसं आहे, सध्या घडीला आपण आज स्केटिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यामध्ये अद्ययावत पद्धतीचं जे स्केटिंगचं राष्ट्रीय स्केटिंग पातळीचा जो ट्रॅक पाहिजे होता, त्याला स्केटिंग रिंक म्हणतात, तर ते आपल्या कोल्हापूर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाही आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेनं त्याचबरोबर शासन स्तरावर आणि आपल्या राजकीय पातळीवरील प्रतिनिधींनी एखादी जागा शासन स्तरावर द्यावी आमच्या असोसिएशनला, आमच्या अकॅडमीला किंवा जिल्ह्यामध्ये जेवढे प्रशिक्षित लोक आहेत त्यांच्या आमच्या सर्वांसाठी ती द्यावी. त्या ग्राउंडसाठी निधी द्यावा, त्याच्या जेणेकरून आज आमच्या मुलांना जर प्रॅक्टिस करायची झाली आता वरच्या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणजे राज्य आणि राष्ट्रीय, तर आम्हाला इथून बेळगावला प्रॅक्टिसला जावं लागतं एक वेळेला. किंवा आजच्या घडीला कोल्हापूरचं रोड इन्फ्रास्ट्रक्चर खूप खराब आहे. आज आमची मुलं सकाळी 5:30ला उठून प्रॅक्टिस करतात 7 वाजेपर्यंत, जी की त्या लेवलला जे स्पर्धा खेळतात ती मुलं, तर त्यांना रस्त्यावरती प्रॅक्टिस करून आम्हाला सुद्धा घेऊन जावं लागतं, कारण की पर्याय आज नाही राहिलेला. पण प्रॅक्टिससाठी आम्हाला जावंच लागतं. आता आम्ही युनिव्हर्सिटी रोडला प्रॅक्टिस करतो, पण आज त्या रस्त्यात सुद्धा आता काम चालू आहे सध्या घडीला. येणाऱ्या स्पर्धांना कसं तोंड द्यायचं आम्हाला, हे याचा सुद्धा आम्हाला सुद्धा हा चिंतेचा विषय आहे. तर आता शिक्षक दिनानिमित्त जे आता स्केटिंगपटू आहेत यांना तुम्ही काय संदेश द्याल? आजच्या या म्हणजे शिक्षक दिनानिमित्त तसं म्हणला तर स्केटिंग खेळासाठी असं म्हणणार नाही मी, कारण की काय आपण एका खेळासंदर्भात बोलण्यापेक्षा अनेक खेळ आहेत. त्या सर्व प्रशिक्षकांनी आणि आमच्या खेळाडूंना सुद्धा येणाऱ्या भविष्य काळामध्ये प्रथमतः पालकांनी आपल्या मुलांना नक्कीच कुठल्या ना कुठल्या तरी खेळामध्ये घालावं आणि त्याच्यातून त्या मुलांचा सर्वांगीण विकास होईल. त्याच्यामुळं मुलांची भविष्यात होणारी जी शारीरिक क्षमता आहे ती नक्कीच प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी गेमच्या माध्यमातून नक्कीच चांगली होऊन जाईल. जयराम जाधव सर, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी मन मोकळ्या दिलखुलासाच्या गप्पा मारल्या, याबद्दल तुमचा मी आभारी आहे. तर मंडळी, आपण शिक्षक दिनानिमित्त गुरुवंदन हा विशेष कार्यक्रम केला. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेतल्याच, मात्र इतरही काही क्षेत्र आहेत जिथं प्रशिक्षण दिली जातात, अशा देखील काही मान्यवरांच्या आपण मुलाखती घेतल्या. हा कार्यक्रम तुम्हाला निश्चितच आवडला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.